सो आम्ही आमच्या यात्रेची सुरुवात केली पुण्यापासून. जवळजवळ 12-13 तासाचा हा प्रवास होणार होता, पण डेस्टिनेशन खूप चांगलं होतं. सो वी वर एक्साइटेड. रस्त्याने डोंगरावर इतकी धुकं होती, इतकं सुंदर सगळं वातावरण होतं आजूबाजूचं. पावसाळ्याचे दिवस होते त्यामुळे आजूबाजूला खूप सुंदर अशी ढगांची दाटी झाली होती. शहरं सोडल्यावरती ट्रॅफिक रूल्स काय असतात हा प्रश्नच पडतो मला. अँड हिअर वी एंटर द सिटी ऑफ उज्जैन. जस्ट गो मता थिंग्स. ऑल्सो पाऊसही चालू झाला. आणि हे होतं पहिलं दर्शन महाकालच्या सिटीचं, म्हणजेच उज्जैनचं. आम्ही फ्रेश होऊन संध्याकाळी दर्शनासाठी आलो, तर तिथे आम्हाला मिळाली ती संध्याकाळची आरती. बाहेरचा परिसरही इतका सुंदर केलाय, छान अशा मूर्त्या उभारल्यात, सुंदर असं गार्डन केलंय. त्याच्या मागे एक तलाव आहे, तोही खूप सुंदर आहे. पण पाऊस असल्यामुळे आम्हाला फारसं काही बघता नाही आलं. तिथून पुढे आम्ही गेलो ते कालभैरवला. कालभैरवच्या मंदिरात जास्त काही शूट नाही करता आलं. हे काहीसे पिक्चर्सच आहेत जे मी तिथे काढलेत. तिथून पुढे आम्ही गेलो अंगारेश्वरला, जिथे आम्हाला देवाचं शृंगार दर्शन झालं, जे की ते लोक करतात फक्त आरतीसाठी. पूर्ण मूर्तीवर कुंकू लावलं जातं आणि त्यानंतर त्याची सजावट केली जाते. नागदेवतालाही भस्म लावला जातो. आरती पूर्ण झाल्यावर केलेला सगळा शृंगार उतरवला जातो. मूर्ती पाण्याने धुवून घेतली जाते. तिथे असलेल्या भाविकांनाही तो मान मिळतो की देवावर पाणी टाकून ती मूर्ती स्वच्छ करता येते. इथे माझा मामा घाटात गाडी कशी उतरवायची हे मला सांगत होता.
मला बोलतो ग नसल्यावर हा पुढचं डेस्टिनेशन होतं ओंकारेश्वर. फोटो ओंकारेश्वरचा हा सुंदर झुला क्रॉस केल्यानंतर पुढे मंदिराची वाट लागते. तू जा फिर उलटा. या मंदिरातही मला आतमध्ये काहीच शूट करता आलं नाही, कारण खूप जास्त गर्दी होती. पण मी हे बाहेरचे देखावे शूट केले आहेत. ह्या शॉपमधून मी एक शंख घेतला आहे. आणि शेवटी वाट सुरू झाली ती परतीच्या प्रवासाची. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी रविंदू दावानलपूर्ण भाई स्वतेज नेत्री तिमिरौघ जाळी ब्रह्मांडधीशा मदनांतकारी तुझ वीण शंभो मज कोण तारी कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी